महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। बीड जिल्ह्याच्या राजकारणातील आणि बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून केज शहरातील डॉक्टर वसुदेव नेहरकर हे सुप्रसिद्ध आहेत। केज शहरामध्ये आणि केज तालुक्यामध्ये त्यांनी आजवर आपलं वेगळेपण जपलेलं आहे। केजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिशेगाव या गावामध्ये एका उच्च शिक्षित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वजण उच्च शिक्षित आहेत आणि वेल सेटल देखील आहेत। त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टर आहेत आणि मुलगा मुलगी हे देखील डॉक्टरच। यामुळे या भागामध्ये डॉक्टर वसुदेव नेहरकर यांचे मोठे नाव आहे। केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते उपसभापती आहेत आणि नामदार पंकजाताई मुंडे यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत। त्यांचे वडील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्नेही होते। तर हे डॉक्टर वसुदेव नेहरकर देखील पुढे मग मुंडे साहेबांच्याच नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय झाले। जवळपास 10 वर्ष त्यांनी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलेलं आहे। मुंडे साहेबांच्या तालमीमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नाव केलेले हे डॉक्टर नेहरकर यामुळे पंकजाताई व प्रीतमताई यांचे कायम विश्वासू राहिलेले आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर वसुदेव नेहरकर यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी डॉक्टर वासुदेव नेहरकर वैद्यकीय आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आणि केज कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे। गेली अनेक वर्ष मी आदरणीय लोकनेते मुंडे साहेब यांच्यासोबत युवा मोर्चापासून काम केलं। त्यानंतर लोकनेत्या पंकजाताई मुंडे या आमच्या नेत्या आहेत, त्यांच्यासोबत काम करत असताना या ठिकाणी आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशा पद्धतीचं आदरणीय ताई साहेबांसोबत काम करत आहोत। मुलाखतीच्या माध्यमातून आजवर अनेक चांगल्या लोकांना आपण पाहिलं आहे, कारण मुलाखत त्याच लोकांची असते की ज्यांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे। जी माणसं मनाने चांगली असतात आणि ज्यांच्याकडे नेहमीच चांगला विचार येतो, चांगलं कार्य येतं, लोकांच्या अडीअडचणीला ही माणसं धावून गेलेली असतात आणि मोठ्या जिद्दीनं तिथपर्यंत पोहोचलेले असतात। आज मुलाखतीच्या माध्यमातून एका चांगल्या व्यक्तीला अर्थातच डॉक्टर वासुदेव नेहरकर या व्यक्तीला आपण आज पाहणार आहोत, ऐकणार आहोत। तसं पाहिलं तर डॉक्टर साहेबांचा जो पेशा आहे तो वैद्यकीय आहे, परंतु वैद्यकीय बरोबरच ते सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सक्रिय असतात, राजकारणामध्ये सक्रिय असतात। बऱ्याच वेळेला अनेक क्षेत्रामध्ये सक्रिय राहिल्यानंतर काहीतरी चुका होऊ शकतात, परंतु डॉक्टर वासुदेव नेहरकर हे असं व्यक्तिमत्व आहे की आपल्याकडनं कुठली चूक होणार नाही याची ते तंतोतंत काळजी घेतात। अगदी सांगावंसं वाटतं की अशी माणसं फार कमी असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तींना न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल नेहमीच सॅल्यूट करत आलेलं आहे। साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। मला सुरुवात करावीशी वाटते की आज या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत, तुमची ओळख आहे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणजेच अर्थातच मुंडे कुटुंबाच्या आपण निकटवर्ती आहात, जवळचे आहात, विश्वासू आहात, वैद्यकीय आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष आहात, केज बाजार समितीचे उपसभापती आहात, एवढी सगळी पदं, त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये देखील तुमचं लक्ष असतं आणि तुम्ही मग उल्लेख केला शेतीकडे पण देखील तेवढंच लक्ष आहे। परंतु जी सुरुवात जी असते आयुष्याची की जिथं आपण काहीच नसतो नाही का, आणि खऱ्या अर्थानं संस्कार ज्या आईवडिलांनी आपल्याला दिलेले असतात त्यांचं योगदान महत्त्वाचं वाटतं। तर आयुष्याचं जे सुरुवातीचं पान होतं, तुमचं गाव, तुमची गावकरी, तुमचं बालपण, तुमचे आईवडील, तुमचं कुटुंब यांच्याबद्दल काय सांगाल? मी डॉक्टर वासुदेव नेहरकर, माझं मूळ गाव आहे पिसेगाव, केजपासून एक 3 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे। मी गेली 25-30 वर्षापासून केज शहरामध्ये एक वैद्यकीय व्यवसाय करत आहे आणि तशी माझी कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर माझ्या कुटुंबामध्ये एकही माणूस अंडर ग्रॅज्युएट नाही। सगळे लोक जे आहेत, समजा माझी आई असेल, माझे वडील असतील, माझे भाऊ असेल, वहिनी असेल, माझी मिसेस असेल, हे सगळेजण ग्रॅज्युएशन झालेले आहे, त्यांचं कंप्लीट आहे। माझे वडील शिक्षक होते, आई शिक्षिका होती, माझे मोठे भाऊ
परभणी कृषी विद्यापीठामध्ये HOD म्हणून आहे, टेंटामॉलॉजी विषयामध्ये ते तज्ज्ञ एक्सपर्ट म्हणून काम करतात. माझ्या मॅडम ह्या स्वतः डॉक्टर आहेत, मी डॉक्टर आहे. गेली 10 वर्ष मी या ठिकाणी केज वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले. 10 वर्षापासून मी त्या ठिकाणी रिझाईन केलं आणि आता समाजसेवा आणि राजकारण आणि वैद्यकीय सेवा आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट शेती, अशा तिन्ही गोष्टी करतो. मला 2 मुलं आहेत. माझी दोन्हीही मुलं MBBS आहेत. माझा मुलगा भोपाळच्या एम्स कॉलेजमध्ये सेकंड इयरला वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. माझी मुलगी जळगाव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 3rd इयरला वैद्यकीय शिक्षण घेते. असं एक वेल एज्युकेटेड सगळं करावे तसे भरावे असं म्हणतात. तुम्ही चांगलं केलं आणि तुमची पुढची पिढीसुद्धा तुमची मुलं असतील किंवा मुलगी असेल, हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज ते शिक्षण घेत आहेत. भविष्यामध्ये तेही उत्कृष्ट डॉक्टर होणार आहेत. परंतु एक विचारावंसं वाटतं, हे झालं प्रेझेंट, पण जो पास्ट आहे म्हणजे तुमचे वडील नाही का, हे बेस्ट टीचर. मुळामध्ये आपले आईवडील काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत, त्यानुसार मुलं विचार करतात. तर शिक्षक असलेले म्हणजे पेशाने शिक्षक असलेले तुमचे वडील, त्या काळातलं घरचं वातावरण कसं होतं नेमकं, आणि वडिलांनी किंवा आईने तुमच्या की आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी केलेला अट्टास असेल किंवा त्या काही आठवणी आम्हाला सांगा की ज्यामुळे तुम्हाला चांगलं घडता आलं? हो, नक्कीच सांगण्यासारख्या आठवणी आहेत. माझ्या आईवडिलांना असं कधीच वाटत नव्हतं किंवा असं वाटतही नव्हतं की मी म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये येईल, असं त्यांना अपेक्षितच नव्हतं. त्यांना असं अपेक्षित होतं की आमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं शिकावं. त्या पद्धतीनं ते आमचे जडणघडण करत होते. दोघं एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुलांनी चांगलं उच्च शिक्षण घ्यावं. त्याच पद्धतीत माझे मोठे भाऊ असतील, मी असं दोघे उच्च शिक्षण घेतलं. पण त्याचसोबतच वडिलांचं शिक्षक पेशा असल्यामुळं वडिलांचं शिक्षण असताना, वडील शिक्षण घेत असताना त्यांचं साहजिकच या ठिकाणी स्वर्गवासी प्रमोदजी महाजन साहेब आणि माझे वडील हे 2 जण वर्गमित्र होते. आमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. प्रमोद महाजनचे वडिलांचे ते आमच्या नेहमी घरी यायचे. माझे आजोबा असतील, माझी आजी असेल, माझी आई वडील, म्हणजे माझ्या सगळ्या कुटुंबासोबत त्यांचं एक वेगळं नातं होतं प्रमोदजींचं. आणि त्यानिमित्तानं वडिलांकडून आम्ही अशा गोष्टी ऐकत होतो प्रमोदजींच्या विषयी की ठीक आहे, प्रमोदजी राजकारणामध्ये किती हे आहे, त्यांचं देशाविषयीचं प्रेम, त्यांची संघटन कौशल्य, त्यांचं भाषण, ह्या गोष्टी मी लहानपणापासून वडिलांकडून ऐकायचो. त्यामुळे जेव्हा इथं शिक्षण घेत असताना आदरणीय मुंडे साहेब पण आणि माझे वडील पण ते पण 2 जण असं एकत्र राहायचे आणि त्या माध्यमातून राजकारणाच्या कुठंतरी गोष्टी माझ्या कानावर येत गेल्या आणि त्या माध्यमातून माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. मी केजमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आलो. इथं माझी चांगल्या पद्धतीत प्रॅक्टिस आहे. म्हणजे केज शहरामध्ये एक वेल शटल माझी OPD आहे आणि त्या माध्यमातून मग मी आदरणीय मुंडे साहेबांच्या सोबत जुडला गेलो. या देशाचे महान नेते प्रमोदजी महाजन असतील किंवा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांना आपणाला जवळून पाहता आलं आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं. काय नेमक्या आठवणी त्या सांगा? मला आठवतंय की आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब होते. केजला त्यांची सभा असायची. मी खूप छोटा होतो तेव्हा युवा मोर्चात काम करायचं आणि योग असायला एकदा की प्रमोदजींची सभा होती आणि मला त्या सभेमध्ये सूत्रसंचलन करायची संधी मिळाली आणि माझी त्यांची ओळख नव्हती अगोदर. मग सूत्रसंचलन करताना मला सहज माझ्या पाठीवर असा हात टाकला. मला म्हणले, अरे तुझं काय नाव आहे? मग मी माझं नाव सांगितलं. त्यांनी ते म्हणले, अरे माझे मित्र आहेत म्हणले नेहरकर आहे. मग त्यांनी माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, शेषरावजी नेहरकर माझे मित्र आहेत म्हणले. मग मी त्यांना म्हणलं, साहेब माझे वडील. तर मग अरे ठीक आहे म्हणजे, मग तू तर खूप माझ्या कुटुंबातला आहेस म्हणजे, तू चांगलं काम कर म्हणजे, मला म्हणजे छान वाटलं म्हणजे तू माझ्यासोबत माझ्या पार्टीचं काम करतोस. आणि मग त्याच्यानंतर मी एकदम असा भाजपमध्ये जुडला गेलो आणि नेहमी मी आदरणीय प्रमोदजींच्या संपर्कात असायचो. त्यानंतर मुंडे साहेब तर आमचे नेतेच होते साहेबांसोबत. तर आमचं नशीब आहे की मला त्यांच्यासोबत काम करायचं योग मिळाला. मी त्यांच्यासोबत सुद्धा 10 वर्ष काम केली साहेबांसोबत. प्रमोदजी महाजन आणि तुमचे वडील हे वर्गमित्र नाही का, आणि निश्चितपणे या ठिकाणी जेव्हा इतकी मोठी व्यक्ती आपली क्लासमेट असते त्यावेळेला नाही का एक वेगळाच अनुभव असतो. तर तुमच्या वडिलांनी प्रमोदजी महाजन यांच्या काही आठवणी सांगितल्या असतात? माझे मामा मुंबईला नोकरीसाठी स्थायिक होते आणि योगायोगानं असं झालं की माझे वडील त्यांच्याकडे जात असत आणि मामांसोबत मुंबईला गेल्यावर प्रमोदजींचं चला म्हणले आपण म्हणजे वडील म्हणले किंवा ठीक आहे, आमचे मामा म्हणले किंवा तुमचे खूप मित्र आहेत जवळचे चांगले आहेत तर मग आपण प्रमोदजींना भेटूच म्हणले. मुंबईत मामा आणि माझे वडील 2 जण प्रमोदजींकडे भेटायला गेले. मग वेटिंगला असं थांबवल्यानंतर त्यांनी नाव सांगितलं असं हे आले म्हणून. अरे ठीक आहे म्हणजे त्यांना बोलून घ्या म्हणून वडिलांना आतमध्ये बोलून घेतलं, गप्पा मारल्या, चहा वगैरे घेतला सगळ्यांनी. ते म्हणजे चल म्हणले मी तुला माझं भाषण आहे म्हणजे आझाद मैदानावर
कुठला तरी कार्यक्रम असत होता आणि माझ्या वडिलांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून त्यांचं भाषण ऐकायला आझाद मैदानावर आणि तो म्हणजे खूप साहेब अगदी प्रमोदजी महाजन यांच्या आठवणी आहेत त्याचबरोबर की ज्यांच्या अधिक काळ आपण सानिध्यात राहिलात ते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मला असं वाटतं की देव माणूस पुन्हा पुन्हा येत नाही का. आणि साहेब असे होते की ते साहेब सगळ्यांना आपले वाटत होते, माझे वाटत होते नाही का. अगदी या बीड जिल्ह्यातच नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देखील हीच परिस्थिती होती. सगळ्यांना साहेब आपले वाटले, माझे वाटले, तसेच ते तुम्हालाही वाटले, माझे वाटले नाही का. तर काय म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा संपर्क पहिल्यांदा केव्हा झाला, केव्हा साहेब तुमच्याशी पहिल्यांदा बोलले आणि एकूणच साहेबाबरोबर जो काही प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा आहे. नक्कीच मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि मी कॉलेज जीवनातून माझी डिग्री कंप्लीट करून जस्ट मी इथं आलो होतो केजमध्ये आणि साहेबांच्या विरोधी पक्षनेते पदाचा जो कार्यकाल होता तो अतिशय आक्रमक होता. आम्हाला तरुणांना असं एक त्याच्यातून काहीतरी घ्यावं अशा पद्धतीचा होता आणि आम्ही ॲटोमॅटिक साहेबाकडे अट्रॅक्ट झालो होतो. तसं माझी कौटुंबिक पार्श्वभूमी बघितलं तर साहेबांना माझी जी सगळी पूर्ण नातेवाईक मंडळी जी आहे मी पूर्ण त्या परळी तालुक्यातली आहे. माझे आई वडील मामा हे सर्वजण परळी तालुक्यातलेच आहेत. हिंजेगाव असेल, नाथरा असेल, आमची मामाची सासरवाडी हे सगळे ॲटोमॅटिक असे रक्त नात्याचे संबंध आहेत आमचे आणि पहिल्यापासूनच माझं कुटुंब हे मुंडे साहेबांच्या कुटुंबासोबत नात्याच्या माध्यमातून जुळलेलं होतं आणि अप्रत्यक्षरित्या मी मग त्याचंच म्हणजे त्या नात्यातला त्यांच्याच परिवारातला असल्यामुळे मला असं काही वेगळं करायचं किंवा हे करण्याची गरजच लागली नाही. त्यामुळे मी ऑटोमॅटिक साहेबांच्या विचाराला जुळत. वडील तुमचे अगदी पेशाने शिक्षक आणि त्या काळातले शिक्षक कसे होते सांगायची गरज नाही कारण एक आदर्श काळ होता तो नाही का की गुरुजींनी कसं वागावं, काय सांगावं आणि समाजामध्ये प्रतिमा आणि तीच प्रतिमा तुमच्या वडिलांची होती की मग उल्लेख केला की त्यांना असं वाटायचं की पोरांनी चांगलं शिकावं आणि नोकरी लागली पाहिजे. तुम्ही चांगलं शिकलात सुद्धा म्हणजे त्यांची जी पहिली आठ होती तुम्ही पूर्ण केली परंतु राजकारण नको रे बाबा नाही का अशी भूमिका. मग वडिलांची तर भूमिका अशी होती की माझ्या मुलाने राजकारणात नाही आला पाहिजे. मग ज्या वेळेला ठरलं म्हणजे असं म्हणतात की आपण जे काही करतो ते आपल्या आईला आणि वडिलांना अगोदर कळतं. राजकारणाकडे जेव्हा तुमचे पावलं वळल्या गेले त्यावेळेला वडिलांची काय होती प्रतिक्रिया? ठीक आहे, त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे तू म्हणजे वैद्यकीय व्यवसायासोबत तू जर चांगलं काम करीत असेल तर नक्कीच म्हणजे मुंडे साहेबांसोबत काम करायला त्यांना पण आवडत होतं. तर त्यांना पण असं अभिमान होता, गर्व होता किंवा माझा मुलगा एक चांगल्या नेत्यासोबत एक लोकप्रतिनिधीसोबत काम करतोय त्याचा अभिमान नक्कीच होता. निश्चितच त्यांना काही असं वेगळं वाटत होतं. कारण तुम्ही राजकारणात आल्यानंतर की ज्यांचं पहिल्यांदा बोट झालं ते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब नाही का. मला असं वाटतं की भाग्य लागतं नाही का आणि ते भाग्य तुम्हाला लाभलं खरं तर. साहेब म्हणजे पहिल्यापासून राजकीय वेध होता का नंतरची सुरुवात झाली म्हणजे शालेय जीवनापासूनच काय म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात नाही का तसं तुमचं काय होतं? तसं माझं तर कसं की एक लहानपणापासूनच शाळेत असताना एक संघटन कौशल्य होतं माझ्याकडे आणि एक असं ओपन इलेक्शन लढण्यापेक्षा मी संघटनेमध्ये मला असं काम करायला खूप आवडतं आणि मी पहिल्यापासून लहानपणापासूनच मग वर्गात असताना मॉनिटर असताना मेडिकल कॉलेजला असताना कल्चरल सेक्रेटरी झालो म्हणजे लहान एक 4वी-5वी पासूनच मी एक असं प्रतिनिधित्व करायची मला नक्कीच सवय होती आणि ती परत आणि संघटन लिडरशिप ही नॅचरल होती खरं तर ती आर्टिफिशियल नव्हती. कारण ओढून ताणून पुढं येणे ते वेगळं असतं आणि लोकांनी स्वीकारणे. मला एक विचारास वाटतं साहेब की आज प्रत्येकाला वाटतं की मी नेता व्हावं नाही का परंतु नेता होणं एवढं सोपं नाही कारण पांढरे कपडे घातले आणि चांगली गाडी असली की नेता नाही तर नेता म्हणजे जो देतो तो नेता नाही का. तर अगदी विचारास वाटतं की पहिल्यापासून जेव्हा तुम्ही मित्रामध्ये समाजामध्ये वावरायचा त्या वेळेला म्हणजे कुठल्या गोष्टींना सुरुवात केली म्हणजे अगदी त्याला म्हणतात की सामाजिक कार्य नाही का सोशल वर्क. तर हे सांगा साहेब. सर्वप्रथम म्हणजे विषय असं झालं की राजकारण करत असताना मी ते एक आरोग्यामध्ये काम करत होतो आणि आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना माझं असं योग झालं की मी 10 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून उपजिल्हा रुग्णालयात काम केलं आणि ते काम करत असताना सर्वसामान्य लोकांची सेवा करणं हे माझं मुळामध्ये माझा उद्देश होता की ठीक आहे जे गरीब लोक आहेत जे पीडित आहेत गरीब आहेत ज्यांना की आधार नाही अशा लोकांना मदत करणं वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हे मोठं खूप काम केलं. इव्हन आज सुद्धा मी आज प्रॅक्टिस करतो ना माझ्याकडे कमीत कमी 10 ते 20 लोक ओपीडीचे फ्री ओपीडी असते त्यांना किंवा ठीक आहे डॉक्टर साहेब आमच्याकडे पैसे नाही त्यांनी ओके सर काय अडचण एक आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणखी की वैद्यकीय व्यवसाय करत असताना पैसा काही सर्वस्व नाही
पैसा तुम्हाला नक्कीच भेटतोय गरजेपुरता. चांगली प्रॅक्टिस करून चांगली नामांकित उच्च दर्जाचं तुम्ही औषधोपचार करून सुद्धा तुम्हाला पैसा भरपूर भेटतो. तुम्हाला असं वेगळ्या पद्धतीनं आमच्या फील्डमध्ये पैसा घ्यायची गरजच लागत नाही. इव्हन मी आज सुद्धा सांगतो की माझ्याकडे आलेले पेशंट, आता माझ्याकडे ऐकली उपडी आहे माझ्याकडे, एक 8 ते 10 पेशंट रोज मी वर उपजिल्हा रुग्णालयात पाठवतो. तुझा मी तिथं ब्लड टेस्ट करायला होतो, तुझा तिथं मी तुला ॲडमिट करायला होतो. त्या गोष्टी मला इथं जर त्यांना केलं तर मला त्याचे पैसे भेटू शकतात, पण माझा उद्देश तो नसतो. उत्तम शिक्षण उत्तम व्यक्ती घडवतो. कारण शिक्षण जिथं रुजल्या गेलं आहे त्या व्यक्तीचा स्वभाव वेगळा असून त्या व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेम असतं, नाही का. तुमच्या बाबतीमध्ये मला ते दिसतं खरं तर की तुमच्या वडिलांनी जर काय कमवलं असेल, तुम्हाला काय दिलं असेल तर चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण दिलं. साहेब, पहिल्यापासून असं म्हणतात की ज्याला माणसं आवडतात, ज्याला माणसं हँडल करता येतात, नाही का, आणि ही माणसं मग या माणसांना जात नसते, धर्म नसतो, ती माणसं असतात, हे की नाही. तर पहिल्यापासून जे मित्राचं तुमचं जे आयुष्य होतं म्हणजे ते लहानपणापासून ते कसं होतं नेमकं? कारण आम्ही ऐकलं की तुमच्या बरोबर जोडला माणूस हा तुटत नाही. याचं काय नेमकं रहस्य बरं, म्हणजे कसं वर्तन असतं नेमकं मित्रामध्ये? एकतर सुरुवात असं म्हणजे वर्तन करताना असं की ठीक आहे, मैत्री करायची तर चांगल्या लोकांसोबत करायची. पहिला उद्देश असा की ठीक आहे, मैत्री केली तर चांगल्या लोकांसोबत करायची, की त्याचं वागणूक कशी आहे, तो वर्तणुकीत कसा आहे, तो त्याच्या आपल्या सगळ्या गोष्टी मॅच होतील का, तर त्याच्यासोबत आपण संबंध जोडायचे. आणि एकदा जोडले संबंध पुन्हा परत जोडायचे. आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर कुठं डिस्प्यूट यायचं, जर काही एखादा विषय असेल तर त्याच्यामध्ये क्लिअर बोलून घ्यायचं, तेव्हा ठीक आहे असं आहे, असं होतंय, तुला पटतंय की नाही पटतंय, नाही पटलं विषय नाही, एकदम स्पष्ट बोलायचं. आणि स्वार्थ बिलकुल नाही. मग जिथं स्वार्थ येत नाही तिथं मैत्री व्हायला काहीच अडचण नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. तुम्ही सुरुवातीचं राजकारण पाहिलं आहे, आत्ताचे राजकारण पाहिलं आहे, आणि राजकारण बदलत चाललंय खरं तर. मला असं वाटतं की जितकी अपेक्षा असते किंवा समाज सुधारतोय, शिकतोय, नाही का, तर असं म्हणतात की शिक्षणामुळे बदललं पाहिजे खरं तर. मुळामध्ये चांगला बदल दिसतोय की का अगदी वेगळा बदल दिसतोय? नेमकं काय आजचं राजकारण, काय यावर काय भाष्य करायला आपण? आजच्या राजकारणावर जर बोलायला गेलं तर तुम्ही परिस्थिती पाहतायत की राजकारण हे दूषित झाले, दूषित असं म्हणा. आणि राजकारणामध्ये हुशार लोकांनी, एक बुद्धिवान लोकांनी राजकारण करायला पाहिजे ह्या मताचं आहे. तुम्ही आमच्या नेत्या पाहतायत, तुम्ही लोकनेत्या पंकजाताई मुंडे माझ्या नेत्या, बाकीचे पण नेत्यांना तुम्ही पाहतायत, बाकीच्या पण लोकांचं वर्तन बघतायत, आमच्या नेत्याचं पण वर्तन बघतायत आणि आमचं पण बघतायत. म्हणायचा उद्देश म्हणजे एक चांगले लोक राजकारणापासून खूप दूर चालले आणि लोक चांगल्या लोकांना ऍक्सेप्ट करत नाहीत, ही खंत आहे. काय कारण वाटतं तुम्हाला की या घडीला आज चांगली माणसं आहेत, सुसंस्कृत आहेत, उच्च शिक्षित आहेत, मग अशी माणसं, चांगली माणसं असताना सुद्धा चांगल्या लोकांना लोक का ऍक्सेप्ट करत असतील? याचं काय उत्तर? हे तर दुर्दैव आहे. याचं दुर्दैव असं की लोक विचारच करत नाहीत. लोक काय करतात, तात्पुरतं पाहतात, एक लॉंग टाइम कोणी पाहत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही पाहताय आदरणीय ताई साहेबांचं कार्यकाळ बघतात तुम्ही. राजकारणामध्ये ताई आणि आम्ही जवळपास म्हणजे सोबतच आल्यासारखं आलो आहे. तर त्या दिवसापासून आजपर्यंत बघतात की तुम्ही त्यांची संस्कृती कशी आहे, ते म्हणजे कुठल्या कल्चरमध्ये वाढत आहेत, ते कसं वागत आहे, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते कसे आहेत, या सगळ्या गोष्टी जिल्ह्याला माहिती आहेत, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि एवढे लोकांचं चांगलं काम करून सुद्धा लोक जर तुम्हाला डावलत असतील तर हे नक्की दुर्दैव आहे. तुम्ही गेलेली लोकसभा बघितली, कशा पद्धतीत निवडणूक झाली लोकसभेची. तुम्ही त्या अगोदरचा आदरणीय पंकजाताईंचा पालकमंत्री असतानाचा कार्यकाळ बघितला. आम्ही ह्याच्या अगोदरचे पालकमंत्री बघितले, मी सुद्धा लोकनेते मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना सुद्धा पाहिले आहे. पण बीड जिल्ह्याच्या आठवणीत राहील असा कार्यकाल पंकजाताईंचा पालकमंत्री म्हणून मागच्या काळामध्ये. तुम्ही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावरही काम केलं आहे आणि आता ताई साहेब यांच्यावर काम करतायत. तर जसं तुम्ही साहेबांना जवळून बघितलं, त्यांच्या आठवणी सांगितल्या, नाही का, ताई साहेबांचं जे नेतृत्व आहे आम्हाला त्याबद्दल ऐकायचं, कारण तुम्ही अधिक जवळचे आहात, नाही का, त्यांचे विचार नेहमीच ऐकता, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लागतं. तर काय नेमकं? एक तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ताई ह्या स्पष्ट होत्या आहेत. एक विषय आहे की ठीक आहे, एखादी गोष्ट काहीतरी चुकीची करायची किंवा चुकीचं हे त्यांना पसंत पडतच नाही. जे होतंय ते होतंय, जे नाही होतंय ते नाही होतंय. आणि ताईमध्ये एवढं मोठं स्किल आहे, एवढं व्हिजन मोठं आहे ताईंचं, ते तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. जो माणूस जवळ गेला आहे ताईंच्या, त्या माणसाला त्यांचं विजन कळत आहे ते ताई काय आहे आणि ताई काय करू शकतात. एवढ्या मोठ्या उच्च विचाराचा, एवढ्या ब्रॉड माइंडचे नेत्या
ताई आहेत की कुठल्याही फील्डमध्ये त्यांना काम करायला सांगा, कुठलंही खातं द्या तुम्ही, ग्रामविकास द्या. आता योगायोगानं आमच्याकडं अतिशय मोठं खातं, आता लोकांना लक्षात येत नाही ते पर्यावरण खातं खूप मोठं आहे, ते खातं आलं. तुम्ही नक्कीच बघा, ताई एक आदर्श काम त्या खात्यामध्ये नक्की करतील असा विश्वास आहे. आत्ताच्या या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय ताईंना पर्यावरण हे खातं भेटलं आहे, त्याचबरोबर पशुसंवर्धन सुद्धा आहे. निश्चितपणे या बीड जिल्ह्यामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे. नक्कीच आहे. अगदी मला असं वाटतं की अनेक बाबतीमध्ये पुढं म्हणजे जिल्हा आपला आणखी पुढं जाणार आहे. साहेब, ज्यावेळेला तुम्ही राजकारणाला सुरुवात केली म्हणजे साधारणतः किती वर्ष झाले, आणि या पूर्ण कार्यकाळामध्ये जी आपण पदं भूषवली, मी भोगली म्हणणार नाही पण भोगण्याचा अर्थ वेगळा आहे, जी आपण पदं भूषवली त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण जे सामाजिक कार्य आतापर्यंत केलं आहे ते. नक्कीच मी तुम्हाला सांगेल, मी सुरुवातीला ज्यावेळेला मुंडे साहेब राजकारणामध्ये होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला मी युवा मोर्चाचं काम करायचो. त्यानंतर एक 10 वर्ष मी सलग या केज तालुक्याचं सचिव म्हणून काम केलं, सरचिटणीस म्हणून, तालुका सरचिटणीस फादरवाडीमध्ये. आणि त्यानंतर आदरणीय आमच्या नेत्या खासदार प्रीतमताई मुंडे ज्यावेळेला खासदार झाल्या बीड जिल्ह्याच्या, त्यावेळेला माझं त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातलं काम बघून त्यांनी मला वैद्यकीय आघाडीचं जिल्ह्याचं काम करण्यासाठी संधी दिली. आणि त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं केलं. आदरणीय ताईंनी मोठे मोठे कॅम्प घेतले बीड जिल्ह्यामध्ये. जवळपास तुमच्या माहिती सांगतो 31,000 मेजर सर्जरी या जिल्ह्यात झाल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि जयंतीनिमित्त आदरणीय ताई साहेबांनी महाराष्ट्रातले जे एक्सपर्ट लोक होते सगळे सुपर स्पेशालिटी लोक पूर्ण त्याच्या 27,000 सर्जरी केल्या आणि 1.5 लाख लोकांच्या तपासणी त्यावेळेला ह्या माध्यमातून आम्ही केल्या होत्या. खूप मोठं काम होतं. सुधा खासदारताई, त्याच्यामध्ये पंकजाताई आणि आमची सगळी टीम त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टेड होती आणि त्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यातल्या लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा देऊ शकलो, त्याचा आम्हाला नक्कीच आनंद होता. डॉक्टर म्हणजे समाजासाठी देव, आणि जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरची जात आणि धर्म नाही पाहत आपण, कारण पेशंटला जीव वाचवायचा असतो नाही का, जीव वाचवणारे डॉक्टर. आणि अशा या डॉक्टर मंडळीचे आपण या ठिकाणी वैद्यकीय आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष आहात. आणि कारण डॉक्टर लोक एक तर राजकारणापासून लांब असतात ते नाही का, सामाजिक कार्यालयात सक्रिय असतात ते, पण राजकारण नको रे बाबा. मग अशा डॉक्टर बंधूंना या ठिकाणी आपल्या पक्षाकडे आणणे किंवा आपले पक्षाचे विचार त्यांना समजावून सांगणे एक खरं आव्हान असतं नाही का. अगदी सर्वसामान्य माणसांना आपला पक्ष हे आपले विचार सांगणं आणि लगेच पटणं हे ठीक आहे, परंतु समाजातली जी काही बेस्ट क्रीम असते त्यांना सांगताना खरं तर चॅलेंज असतं, त्यांना जोडणंही चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज तुम्ही स्वीकारले खरं तर. काय सांगायला नेमकं की वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून एक जिल्हा अध्यक्ष आहे या नात्याने आजवर जे केलेलं काम आहे ते आम्हाला ऐकायचं. नक्कीच तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला आता सांगितलं की आम्ही कॅम्पच्या माध्यमातून एक मोठं काम करू शकतो. आणि ज्यावेळेला आपण चांगलं काम करू शकतो म्हणजे करत असतो समाजामध्ये, ज्यावेळेला आपण चांगलं काम करत असतो त्यावेळेला आपल्याला समोरच्या लोकांना आपल्यासोबत या म्हणायची गरजच लागत नाही, ॲटोमॅटिकली ते जोडले जातात. तर मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आता मी खासदार त्यांचा आम्हाला खूप मोठा या ठिकाणी त्यांचा बेनिफिट झाला पाहिजे. ते स्वतः डॉक्टर आहेत, ते पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत आणि त्यांना आमच्या विभागातलं बऱ्यापैकी नॉलेज आहे. त्यांचं पूर्ण टोटल फोकस आपला बीड जिल्ह्याचा आरोग्य सुधारण्यावर होता. तुम्ही पहा की बीड जिल्ह्यातल्या ज्या बिल्डिंग आहेत, आता तुम्ही उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्हाभरातल्या जेवढ्या अद्ययावत सुविधा त्यांना देता आल्या तेवढ्या त्यांनी NHMच्या माध्यमातून आदरणीय खासदारांनी आपल्या जिल्ह्यामध्ये एकही तुम्हाला असं हॉस्पिटल सापडणार नाही की त्याला बिल्डिंग चांगली नाही. एकही कुठलंही दाखवा, मग ते गेवराईपासून ते इकडे उजनी पाटीपर्यंत टोकापर्यंत अद्ययावत सुविधांनी सर्व मेडिकल स्टाफ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आदरणीय खासदारताई प्रीतमताई यांनी केलेला आहे. त्यांच्यासोबतच आम्ही काम करतो. म्हणजे ते चांगलं काम करत असताना ॲटोमॅटिकली लोक आमच्यासोबत जोडल्या गेले. जिल्ह्याचं राजकारण करतायत आणि गावचं पण राजकारण करतायत. मला अगदी आवर्जून विचारायचं वाटतं, राजकारण सोपं कोणतं, गावाकडचं का जिल्ह्याचं? नक्की जिल्ह्याचं सोपं, गावाकडचं राजकारण थोडं आवडत असते, किचकट असते. पण मला त्याच्यात सुद्धा तुम्हाला सांगायचं की मी ज्या दिवसापासून राजकारणामध्ये माझी एंट्री आहे त्या दिवसापासून आजपर्यंत ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आता ह्या थोड्या जातीय विषमतेच्या ह्याच्यामध्ये मग तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की माझ्याकडे 3 समाजाचे लोक राहतात, बंजारा, मराठा आणि दलित बांधव राहतात. तुमच्या माहिती सांगतो, ज्या दिवसापासून राजकारण करू आदरणीय ताई असतील, मुंडे साहेब असतील, खासदारताई असतील आणि आता नमिताताई असतील, आमदारताई,
ह्या सर्व लोकांना 90% मतं द्यायचं काम माझ्या गावाने केलं त्याचं मला नक्की स्वाभिमान वाटते. लोक माझ्यासोबत आहेत म्हणा. गावातील लोकांची मोठ बांधणं म्हणजे त्यांना बरोबर नेणं खरं तर आव्हान असतं नाही का? अशी काय कामं केली गावामध्ये म्हणजे विचारच वाटतं खरं तर मला जेणेकरून लोकांनी तुमच्यावर अगदी जीव ओवाळला किंवा एवढं प्रेम केलं खरं. नक्कीच आमच्यावर जीव ओवाळला म्हणण्यापेक्षा नक्की तुम्हाला सांगतो आता नेताई पालकमंत्री होत्या, त्यानंतर खासदारताई होत्या आणि त्यानंतर आमदार नमिताताई आहे. तर तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे की हे कुठलं म्हणजे आमचं असं एवढा माझा हक्क आहे किंवा मी एवढ्या अधिकाऱ्यांना सांगू शकतो की ठीक आहे माझ्या गावाला ही स्कीम पाहिजे, माझ्या गावाला ही स्कीम पाहिजे असं नाही म्हणणं मला कधी माझ्या नेतृत्वाने केलंच नाही. मला जे पाहिजे ते दिलं नाही. पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, बांधारे असतील, ताई आदरणीय ताई ग्रामविकास मंत्री होत्या, रस्त्याची सगळी कामं केली. ताईसाहेब जलसंधारण मंत्री होत्या. माझ्या गावामध्ये 11 CNB बांधारे आहेत. 11 एक थेंब सुद्धा पाणी पिशेगावरून खाली दुसऱ्या गावाच्या शिवारामध्ये जात नाही. 11 CNB बांधारे आहेत माझ्याकडे आणि उत्कृष्ट पद्धतीचे आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय नमिताताई आता होत्या. माझ्याकडं नमिताताईंनी रस्त्याची कामं केली, पाणी पुरवठ्याची योजना ताईसाहेबांनी दिली त्यांना आणि ती पण आता सुद्धा सुरू आहे. माझ्याकडं खूप मोठं असं पिसेगावला आमच्या गायरण आहे. केज आणि पिसेगाव हे एक 2 किलोमीटरचं अंतर आहे. योगायोगाने असं झालं की केज नगरपंचायतकडे जागा नव्हती. आम्ही आमच्याकडची 25 एकर जागा क्रीडा संकुलमध्ये दिली. उत्कृष्ट असं तालुका क्रीडा संकुल माझ्या पिसेगावमध्ये होते. त्या अगोदर पण एक समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी सुद्धा आम्ही समाज कल्याणच्या हॉस्टेलला आमच्या पिसेगावने जागा दिल्या. ते पण हॉस्टेल आता आमच्या पिसेगावला चालू आहे. म्हणजे जी मागेल ती गोष्ट आम्हाला आदरणीय ताईसाहेबांनी त्यांच्या माध्यमातून दिली. त्यामुळे त्या लोकांना पाणी, रस्ते आणि लाईट आदरणीय आमचे नेते ज्येष्ठ नेते आदरणीय काकाजी नंदकिशोरजी मुंदळा लाईटच्या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे काहीच त्यांच्याकडून म्हणजे अडचण पडू देत नाही आम्हाला. मला मुद्दाम विचार असं वाटतं की हा लोकांचा कदाचित प्रश्न असेल, आयुष्यभर गावासाठी मागत गेलात, आपल्या माणसांसाठी मागत गेलात, तर स्वतःसाठी काय मागितलं नाही? काहीच नाही मागितलं, मागणं नाही. आम्हाला तेच ऐकायचं होतं की डॉक्टर साहेबांनी आयुष्यभर या ठिकाणी गावासाठी, आपल्या माणसासाठी, लोकांसाठी मागितलं. मग तो विरोधक आहे का आपला आहे पाहिलं नाही, तर तो आलाय आपल्याकडे, काम झालं पाहिजे आणि याच भावनेनं आतापर्यंत काम केलं आहे. त्याच्या पुढे सांगतो पण कुठलंही काम करत असताना, गावातलं नाही तालुका असू द्या किंवा कुठलेही लोक असू द्या, आम्ही काम करत असताना आम्हाला जी ताईसाहेबांनी शिकवून सांगितली, जी पद्धत सांगितली, एकही माणूस, एकही सिंगल माणूस आम्ही त्याच्याकडून काम करत असताना कसलीच अपेक्षा केलेली नाही, करतही नाही. कुठल्याही माणसानं एक 25 वर्षाच्या राजकारणात म्हणा की डॉक्टर साहेबांनी त्या कामामध्ये कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये अपेक्षा केली आणि त्या दिवशी राजकारणात नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी जेव्हा ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली नाही का, तो क्षण सर्वात आनंदाचा. आणि दुःख काय असेल तर साहेब आपल्याला सोडून गेले. मला असं वाटतं की साहेब आपल्याला सोडून गेले हा जो क्षण आहे तो क्षण नुसता आठवला तरी अंगावर काढायचो नाही का. साहेब आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणखी परत एकदा की आपल्या ताईसाहेब मंत्री झाल्यात आता आणि खऱ्या अर्थानं ताईसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला काम करायला आणखी परत संधी आहे. तर काय नेमकं आता काय पुढील काळामध्ये काय नेमकं करायचं आहे ते सांगा. सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जिल्ह्यामध्ये जे उर्वरित विषय राहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रायोरिटीनं पहिला विषय होता ताईंचा एक संकल्पना आहे. ताई सत्तेत आहेत एक वॉटर ग्रीड म्हणजे मराठवाड्याला पाणी, कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळावं, एक ताईसाहेबांचा आवडता विषय आहे. त्यांची त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते करायचं आहे त्यांना, क्योंकि आपला भाग ग्रामीण आहे, ड्राय एरिया आहे आणि त्या लोकांना पाण्याची कुठंतरी सुविधा केली तर हे ऊसतोड कामगार वगैरे लोक आहेत जे त्यांचं स्थलांतर होते ते थांबल आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे उद्देश आहे त्यांचा. हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते नक्की त्याही करतील या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला निश्चितच. आयुष्यभर काय करायचं, बरीचशी माणसं कमवणे या मागे लागलेले असतात आणि कमवायचं काय तर फक्त पैसा 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 आणि फक्त पैसा. पण काही माणसं फार वेगळी असतात आणि कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांना वेगळं करतात. खरं तर वेगळे पण का, कारण यांच्या दृष्टीने पैसा नसतोच तर आपण चांगलं करावं नाही का, आपण लोकांची दुआ घ्यावी. कारण डॉक्टर साहेब या ठिकाणी दवाही देत आहेत आणि लोकांची दुआही घेत आहेत. निश्चितपणे आज अनेक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत, परंतु सिंगल व्यक्ती भेटणार नाही की साहेबांनी माझं नुकसान केलं. उलट एवढं म्हणतील की भला माणूस आहे, देव माणूस आहे आणि आम्हाला त्यांनी मदतच केली. हा अनुभव एकाचा नाही, सगळ्यांचाच आहे. कारण असं म्हणतात की लांबून बघण्यापेक्षा जवळ यावं नाही का.
बऱ्याच वेळा आपण लांबूनच लोकांना ठरवतो हा व्यक्ती कसा आहे नेमका ते. एखाद्या व्यक्तीच्या जवळ आल्यानंतर कळतं अरे ती व्यक्ती फार वेगळी आहे. मला असं वाटतं डॉक्टर वासुदेव नेहरकर हे व्यक्तिमत्व असं आहे की इथं जात धर्म लागू होत नाही, तर माणूस आहे तर माणसासाठीच मी काम करणार हीच फक्त भूमिका आहे. आणि आता त्यांच्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे या आता पर्यावरण मंत्री झाले आहेत आणि ताईसाहेबांच्या माध्यमातून ताईसाहेब जो काही आपल्याला आदेश देतील त्यानुसार या ठिकाणी काम करायचं आहे. साहेब तुम्ही अनेक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता, तुमचंही चांगलं आरोग्य लाभो, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि त्याचबरोबर तुमचं जे सामाजिक जे वैद्यकीय कार्य आहे ते कार्य किंवा राजकीय कार्य आहे हे कार्य आणखी वाढो यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी डॉक्टर वासुदेवजी नेहरकर साहेब यांची घेतलेली मुलाखत यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.